नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी करणार आहे ज्वारीचा पुलाव. बघूया तर मग कसा करायचा ते. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे ज्वारी. ही अशी मी ज्वारी घेतलेली आहे. ही मी ज्वारी 8 तास भिजत टाकली होती. हे पहा, हे असा हा दाणा नखाने दाबल्यावर असा तुटतो जोरात, पण असा फुगत वगैरे नाही. आणि ही ज्वारी शिजायलाही भरपूर वेळ लागतो. आता आपण हिला कुकरमध्ये शिजायला ठेवू. डायरेक्टच ठेवायची आहे आणि जेवढी ज्वारी घेतो त्याच्यात तिप्पट पाणी टाकायचं. आता 2 शिट्ट्या झाल्या आहेत. मी गॅस एकदम सिमवरती मंद आचेवर करते आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या 8 ते 10 शिट्ट्या मंद आचेवर होऊ देणार आहे. आपल्या कुकरच्या एकूण 12 शिट्ट्या झालेल्या आहेत. 2 शिट्ट्या या फुल गॅसवर करून घेतल्या आणि 10 शिट्ट्या या सिमवरती मंद आचेवर करून घेतल्या आहे. आणि 10व्या शिट्टीनंतर प्रेशर आल्यानंतर मग मी गॅस बंद केलेला आहे. अशा एकूण 12 शिट्ट्या आपण ज्वारी शिजवण्यासाठी करून घेतलेल्या आहे. कुकरची वाफ दबेपर्यंत आपण फोडणी करून भाज्या शिजवून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे तेल, फोडणीत टाकायला जिरं, ऐच्छिक भाज्या आहेत सगळ्या काही. मी घेतली आहे ब्रोकोली, हिरवे मटार, पनीर, फुलकोबी म्हणजेच फ्लॉवर, गाजर आणि कांदा आणि काही ड्रायफ्रूट्स आणि अर्ध लिंबू मी पिळणार आहे. बाकी फोडणीत टाकायला साहित्य म्हणजे तेजपान, कलमीचे असे 2 छोटे तुकडे घेतलेले आहेत, 5 विलायच्या, 5-6 लवंगा, 10-12 मिरे, 2 मसाला वेलची आणि 4 लाल मिरच्या. बाकी मीठ लागणार आहे, तूप पण लागणार आहे आपल्याला. आणि ड्रायफ्रूट्सच्या ऐवजी मी नेहमी करतेच ड्रायफ्रूट्स टाकल्यावर सुद्धा आपल्याकडे ड्रायफ्रूट नाही अवेलेबल किंवा ड्रायफ्रूट्स असल्यावर देखील मी हा जो आपला दुधाचा मसाला येतो ना, तो 1 चमचा नेहमी घालते. ह्या मसाला 1 चमच्याने पुलावला फार अप्रतिम चव येते. चला तर मग आपण आता कृतीकडे वळूया. मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं घालते. जिरं तडतडल्याबरोबर कांदा. यात तुम्ही बटाटा पण घालू शकता, इतर कुठल्याही भाज्या. कांदा झाल्यावरती ब्रोकोली आणि फ्लॉवर, फुलकोबी हे घालते, कारण या भाज्या शिजायला जास्त वेळ लागतो. आता मी ब्रोकोली आणि फुलकोबी 1-2 मिनटं मंद आचेवर वाफवून घेते आहे. आपण त्यावर झाकण ठेवून घेऊया. आपली ब्रोकोली आणि फुलकोबी शिजेपर्यंत आपण इकडे तुपाची एक फोडणी करून घेऊया. तुम्ही तेलात पण ही फोडणी करू शकता, पण तुपाची चव थोडी वेगळी लागते म्हणून मी तुपात करते आहे. तूप झालं, त्यात आता 1/2 टीस्पून आपण जिरं घातलं आहे, 1/2 टीस्पून तेलाच्या फोडणीत घातलं होतं. आता यात आपण कलमीचे 2 तुकडे, मोठी विलायची, की तुम्ही अख्खी किंवा फोडून कशी घालू शकता, मसाला वेलची, हिरवी विलायची आणि लवंग, तेजपान थोडे तुकडे करून घालते मी. मिरे घातले आणि आपण तिखट काही टाकत नसल्यामुळे मी मिरच्यांचे 2-2 तुकडे करून घालते. तुम्ही अख्खी पण घालू शकता. ही आपली आता फोडणी छान तयार झालेली आहे. ही आपण आपल्या
आता त्या ब्रोकोली आणि याच्यावर घालूया. अशी जर फोडणी केली ना तर तुपाचा स्वाद उतरतो. आणि समजा तुम्ही तेलातच फोडणी केली मिरची आणि सगळ्याची तर मग 1 चमचा तूप वरून घालायचं. आता आपण याच्यामध्ये गाजर, पनीर, मटर सगळं घालून घेऊया. आता यात मी गाजर आणि हिरवे मटर घालते. याच क्षणी मी ड्रायफ्रुट्स पण घालते. किसमिस आवडत नसतील नाही घातलं तरी चालतं. यातल्या सगळ्या गोष्टी ऐच्छिक आहे, जे जे आवडतं ते घालायचं. पुलाव हा जेवढ्या गोष्टी जातील तितका तो छान लागतो. आता या सगळ्या गोष्टी मंद आचेवर परत 2-3 मिनटं होऊ द्यायच्या. तेवढ्या वेळात आपली ज्वारी शिजलेली असेल, वाफ दबली आहे, मी काढते ते. हे बघा, आता तुम्हाला दिसत असेल ही ज्वारी पहा अशी फुललेली दिसते. आता यातलं हे सगळं पाणी आपण चाळणीवर काढून घेऊया आणि ज्वारी अशी मोकळी करून घेऊया. हे पहा, ही अशी सगळी ज्वारी काढून घ्यायची. हे पाणी तुम्ही कोणतं सूप केलं ना तर त्यात आपण हे वापरू शकतो, कारण हे सगळं पौष्टिक आहे. हे पहा, हे ज्वारीचे दाणे आता असे शिजलेले आहेत. दिसत असेल तुम्हाला, मी असे दाबून दाखवते. हे असे शिजून गेलेले आहेत. असं हे जे पाणी निघालेलं आहे ज्वारीतलं, हे तुम्ही असंही थोडंसं मीठ घालून प्यायले तरी सुंदर लागतं, किंवा एखाद्या सूपमध्ये याचा आपण वापर करू शकतो. फेकायचं नाही मात्र. आता आपल्या सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता आपण अर्ध लिंबू मी याच्यात पिळते. हे झाल्यावर मीठ घालते. आता तुम्ही मीठ घालू शकता ज्वारीचा अंदाज घेऊन, किंवा आता थोडं आणि नंतर. पण मी आता सरसकट ज्वारी किती आणि हे किती पण मीठ टाकलेलं आहे. आता मी पनीर टाकते, कारण पनीरला शिजवण्याची गरज नसते म्हणून. तुम्ही यात साखर टाकू शकता, पण मी साखर टाकली नाही आहे, कारण ज्वारीला मुळात गोडसर अशी चव असते, म्हणून मी लिंबू टाकलं तरी पण मी साखर घालत नाही. पहा किती सुंदर रंग दिसतोय. आता आपलं सगळं यात टाकून झालेलं आहे. आता आपल्या ज्वारीतलं पाणी पण गळलेलं आहे. आपण आता याच्यात शिजलेली ज्वारी मिक्स करूया. हे पहा किती सुंदर दाणेदार दिसतोय हा पुलाव. एकदम पौष्टिक. दुरून असं वाटेल साबुदाण्याची खिचडी आहे की काय. लागायला चवीला पण सुंदर, दिसायला पण सुंदर असा हा ज्वारीचा पुलाव. पौष्टिक. तुम्ही एक प्लेट खाल्ल्यावर भाज्या आणि सगळंच, म्हणजे भाकरी आणि भाजी खाण्यापेक्षा जर असं केलं तर डायरेक्ट ज्वारीच्या पुलावामध्ये आपल्या पोटात सगळं जातं. ज्वारीमध्ये कुठले पोषण मूल्य आहेत हे मी सांगत नाही, कारण आता ते सगळ्यांना माहिती असतं. त्याच्यामुळे पण असा हा पौष्टिक पुलाव आता आपला तयार झालेला आहे. आता याला वरून आपण हे जे मी म्हणतो ना ड्रायफ्रूटची भरड, किंवा आपण दूध मसाल्याचा जो मसाला असतो हा टाकायचा. याने वरती फार सुंदर असा स्वाद येतो, कारण यात विलायची, केशर, जायफळ सगळं असतं. आणि आता याला 5 मिनटं
मंद आचेवर छान दणकून वाफ येऊ द्यायची. हे पहा, आता 5 मिनिटं मी वाफ दिली आहे. मंद आचेवर झाकण काढते. आपला असा सुंदर पुलाव तयार आहे. मी सर्व्हिंग बाउलमध्ये काढून तुम्हाला दाखवते. मी 1 वाटी म्हणजे 200 ग्राम ज्वारी घेतलेली होती आणि 4 लोकांना किंवा चार लोकांच्या दृष्टीने हे मेजरमेंट परफेक्ट आहे. पोटभर आपल्याला हा पुलाव 4 लोक खाऊ शकतात. हे बघा, आपला हा रंगीबेरंगी एकदम कलरफुल असा ज्वारीचा पुलाव तयार आहे. याच्यावर सजावटीसाठी कोथिंबीर आपण टाकू शकतो. ती ऐच्छिक आहे, कारण असाच हा पुलाव इतका सुंदर दिसतो. असे दाणेदार ते सगळे दाणे 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 ज्वारीचे. तरी मी थोडीशी कोथिंबीर याच्यावर घालते आहे, कारण कोथिंबीरीचा स्वाद अजून जास्त त्याला चवीला छान करतो. तुम्हाला माझी ही डिश कशी वाटली? माझा हा ज्वारीचा पुलाव जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हे नक्की घरी करून बघा. एकदम पौष्टिक सोपा असा हा पुलाव आहे. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर माझी डिश शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.